आपल्या त्या अयोध्या नगरी आणि सरयू नदीच्या काठावर सतसंगाचा हा अनमोल आनंदाचा दिवस म्हणजे सतसंगाचा हा अनमोल लाभ अलभ्यला म्हणतात की ज्या गंगेच्या काठावर ऋषीमुनी सतसंग करून आपले जीवन कल्याणकारी आणि तपश्चर्या करतात. तो सतसंग आपल्या अयोध्या नगरीत आणि सरयूच्या काठावर होते. फार आनंद आहे. तो आनंद सांगता येत नाही. आता आपण ज्ञानेश्वरीचा का अध्याय घेतला. संत ज्ञानोबा जे चिंतन आहे आत्मचिंतन, एक बुद्धीला चिंतन आणि एक बुद्धीला चिंता, दोन गोष्टीचं विवेचन करू आपण. बुद्धी चिंतन जेव्हा करती अगाध पुण्य असल्यावर चिंतन म्हणजे वेदांताचं सत्संगाच्या द्वारे भगवंताच्या प्राप्तीचं साधन. आणि चिंता म्हणजे संसाराबद्दल असलेली तळमळ, ज्यामध्ये फक्त संबंध देहाचा असतो आणि भ्रम अंतःकरण सतत असतो. बसून घेत आहे काय राहिले तर श्रीरामाकडे का आलो, रामानं का बोलवलं आणि कसं आलो ते सगळ्याला माहितीये. पण रामाचं स्वरूप माहित नाही सगळ्यांना. राम वाणीनं म्हणणं आणि रामाचं स्वरूप यथार्थ कळणं त्याचं नाव सतसंग. पल्लीवार मोदी लोक आले का नाही. त्यांनी सूर्यासारखा महान ग्रंथ केला त्याचं कारण काय. काही ग्रंथ ज्ञानपर असतात, उपदेश, आणि काही ग्रंथ भक्तीपर. हे आपल्याला माहिती नसतं. काही ग्रंथ भक्ती रसाका देणारे आहेत आणि काही ग्रंथ ज्ञान करून देणारे आहेत. आणि भक्ती आणि ज्ञानात अंतर असतं, हे कळून घ्यावं लागतं. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल असलेल्या अंतःकरणाचं अफाट प्रेम आणि ज्ञान म्हणजे आपल्या सोबत असलेल्या परमात्म्याची एकता करण्यासाठी अफाट चिंतन म्हणजे सतसंग. माऊलीच्या ओवीच्या द्वारे जो वेदाचा बोध आहे त्याचं नाव ज्ञान आहे. आणि ते ज्ञान काय करतं, बसून घ्या पटापट करतं तर अंतःकरणातले असलेल्या आवरणाला नष्ट करतं. आवरण म्हणजे झाकणं. आवरण म्हणजे झाकणं. हे आपल्याकडे दोष असतो. प्रत्येक जो जीव जन्मतो मनुष्य बोलते जेव्हा हे देह मिळतो तर आपल्यासोबत एक अज्ञान नावाचा दोष अनादिकालापासून तुमच्या सोबत तुम्ही त्याला ठेवलं, वाढवलं, सांभाळलं. कुणाला? अज्ञानाला. हे माहिती आहे तुम्हाला. आम्ही अज्ञानाला वाढवलं, आम्ही अज्ञानात थांबतो, आम्ही अज्ञानासमोर जगतो. द्वारे केलेला स्पर्श. बुद्धी आत आहे का बाहेर आहे? बुद्धी जगाला पाहते का बुद्धी राम होती हे आपल्याला माहित नाही. का माहित नाही? कारण बुद्धी पाहते ते जगत खोटे. तुम्ही जे कधी ऐकले नाही ते तुम्हाला ऐकायला भेटायले की राम लल्ला सेमय. कारण एक छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला आणि आपण अध्यात्माकडे जाऊ. जेव्हा सगळं रामाचं अवतार कार्य झालं, सगळं तर तुम्हाला माहिती, वनवास, सीताहरण,
रावणाचं मरण माहितीये का, लवंकुश, भरतवेट माहितीये की नाही, नंदीग्राम, किती प्रेम होत, आता प्रेम आहे का? जसं भरताचं प्रेम होत तसं आता बायकांना प्रेम ठेवलं का घरात? नाही म्हणा की. मग काय ऐकायचं तर भरतासारखं प्रेमाने वागायचं. अध्यात्म काय ऐकायचं तर अध्ययनाला टाकायचं. तीर्थावर काय यायचं तर शुद्ध व्हायचं. संताकडे काय जायचं मी कोण करून घ्यायचं. संताकडे काय जायचं कारण आहे ना. सांगू कसं समजायचं. डॉक्टरकडे काय जायचं रोग झाला म्हणून. चांगले लोक तर डॉक्टरला त्याला काही दुखतच नाही, त्याला बिमारीच नाही, त्याला टेस्ट नाही. आता टेस्ट अलुगोंड्याची नाही, तुमच्या बिमारीची टेस्ट. वाढली का खाली गेली, वाढली का भिवूच नका शुगरवाले. ते भिनाने हाय होती. अन्न बघितलं की भीतीत लोक ते ज्ञानाला बापाला. खरं सांगा आपण भीतो का ज्ञानाला, बापाला, भ्रमाला? भ्रमच व्हायच नाही. आम्ही भ्रमात आहेत, कामी ज्ञानात आहेत, कामी देहात आहेत, कामी रामात आहेत, कामी नामात आहेत. माहितीये का कुठे ते माहित नाही. म्हणून ऐकायचं आपण आणि कळून द्यायचं. तर आपण आता काय म्हणलं की लल्ला श्रीराम प्रभू त्यांची अवधभूमी, त्यांची जन्मभूमी, त्यांचे पादस्पर्श ह्या जमिनीमध्ये आहेत. त्याचे धूळ आपल्या अंगावर आहे आणि आपला आजीवन मंगल आहे. बरोबर आहे ना. कारण त्यांचे रदकण आपल्याकडे आले आणि त्यांच्या भूमीला आपला स्पर्श व्हावा आणि राम आपलं मन राम व्हावं. हे राम. तर इथं रामानं जन्म घेतला. तुम्हाला माहिती अवधभूमी अयोध्या कशा करता घेतला? रावणाचा अधर्माचा नाश करण्यासाठी. मुख्य कारण एकच आहे. ज्या रावणानं अतिशय त्रास दिला, 9 ग्रहाच्या पाड्या करून वरी बसला तो, सगळ्याला माहितीये. पण थोडं सांगावं लागतं कारण ही अवध नगरी आहे. आणि त्यांचं कसं वानर सेना होती, कसे बजरंग बली होते वगैरे वगैरे तुम्ही दुपारी ऐकणार असेल ती कथा. पण राम कसे आणि रामाची भेट कशी घ्यावी आणि रामानं निधामाला कसे गेले. सरयू नदीमध्ये राम शेवट सगळं कार्य करून रामायण संपवून सीतेला आणून आणि भरत शत्रुघ्नाला अभिषेक करून राम कुठे गेले? सरयू मध्ये त्यांना त्यांचा शेवट केला. सगळे आयुध त्यांच्या अंगावर जाऊ लागले. बरेच जण गेले. पण जेव्हा बजरंगबली येऊ लागले तर श्रीरामानं म्हणले ए बजरंगा तुम्ही नाही, मी पण तुम्ही पण. मग इथं कोण राहणार? मी पण जाऊ, तुम्ही पण माझ्या गावे येतात. तर ह्या अयोध्येमध्ये खून कलियुगापर्यंत हे युगानुयुग जातेल. तर राम त्यांचा भक्त हनुमान याच्यासाठी तुम्ही थांबा. त्यांना थांबायची इच्छा नव्हती. पण रामाच्या म्हणून ते हनुमानगडी जातो नसता. मग त्यांचं मुख्य दर्शन तिथे आहे. तिथं जा दर्शन घ्या. त्यांच्या आज्ञेमुळं ते हनुमान तिथे थांबले. तुम्ही येऊ नका. चिरंजीव आहेत ना. आणि सगळ्यांचं कलियुगामध्ये ज्यांना दुःख, मला तुम्ही टाइम कमी दिलाय, मला खूप काही सांगायचं होतं की जेव्हा संकट असतं, त्रास असतो, बिमारी असते, व्यथा असते, चिंता असते, तर तेव्हा काय करावं आणि हनुमंताकडे कसं जावं. कारण कलियुगामध्ये सगळ्या देवता, सगळे तीर्थ हो घेऊन गेले तुम्हाला कलियुगाच्या लोकांना. हा आणि ते तीर्थ सगळे पंढरपुरामध्ये लोहदंड तीर्थामध्ये 12 वाजता येतात आणि वापस जातात. फक्त वापस कुठे येतात? पंढरपुरात 12 वाजता लोहदंड तीर्थ. पुन्हा आम्ही स्नान पंढरपूरला 12
आधी नाही. नंतर सगळे तीर्थ खाली येतात, त्या वेळेस पुन्हा जातात. म्हणून आता हे आपलं ज्ञानतीर्थ आहे. हे कोणचे? ज्ञानेश्वरीचे चिंतन ज्ञानतीर्थ. आणि सह्याद्री नदी गंगा तीर्थ. बरोबर आहे ना? दोन काठ आहेत गंगेला, एक अलीकडचा एक पलीकडचा. दोन काठाशिवाय गंगा वाहते का? गंगा मधून वाहती, दोन काठ तयार होतात, तिकडचा काठ इकडचा काठ. तसं आपल्या आयुष्यामध्ये ह्या परमार्थात दोन काठ. पहिला काठ धर्मशास्त्र, हे करा ते करा ते करा, तिलांजली द्या, गंगे स्नान करा, दान करा, धर्म करा, कथा सेवन करा श्रवणाच्या द्वारे. हे पण करायचंय. कळणं आणि करणं हे तुम्हाला लोकांना माहित नाही, कारण तुम्ही सांगत नाही. दोन शब्द सांगते, नीट ऐका. करणं आणि कळणं. करणं धर्मशास्त्र पहिला काठ, कळणं ज्ञानशास्त्र मोक्ष वेदांत. भगवंत वेदांतातून कळतो आणि भगवंताची पूजा धर्मशास्त्रातून बनते. भाषा कळते ना माझी का नाही? करणं आणि कळणं. आता याला उदाहरण देऊन सांगते, तुम्हाला पटून द्यावं लागेल ना. आता कोणती भाजी करायची जी घरात आवडते ती आहे ना? मग फ्रीज काढलं, भाज्या 10, फ्रीज मध्ये 10 भाज्या असतात ना आपल्या. मग आता कोणती खायची? नीट ऐका. आता सकाळी डब्याला कोणती करायची? सुक्की. जेवायला रस्ता. समजतंय ना? जेवणामध्ये टाकत रस्ता, कारण ते खाता येतो, पण डब्यामध्ये रस्ता राहत नाही. सांगतो ना? तसं कोणती भाजी करायची ही क्रिया आहे, आणि ती कशी करायची हे कळणं. सुक्कीचा रस्ता डबा न्यायचा ऑफिसच्या मुलाला, ते म्हणते नाही रे सुक्की भाजी देते, रस्सा इथं खा, म्हणजे दोन्ही भाज्या खाल्ल्या जातात. तसं दोन्ही धर्म पाळले जातात, भक्तिशास्त्र आणि ज्ञानशास्त्र. रस्ता म्हणजे आसक्ती चुकून जाते ज्ञानाकडे गेले की. रस्ता म्हणजे भाजीचं पाणी इकडे तिकडे पळतं, बघते की नाही? आणि सुक्की म्हणजे बिना पाण्याची पळतच नाही. भाजीला पाणीच नाही, पळायचं कामच नाही. तसं ज्ञानामध्ये देह भावच नाही, तर बुद्धी इकडे तिकडे जातच नाही. रस्ता आहे का आता? म्हणून आता आपल्या मुख्य विचारात हात घालू. एक सांगते तुम्हाला, माझा मोठा प्रश्न आहे. एक ले सांगते, मला काल पण सांगायचा होता. मी समोर जेव्हा भरपूर ठिकाणी काल तुम्हाला मी सांगितलं, मला ह्या जन्माचं सार्थक करा वाटतं, आणि ज्याला भगवंतासोबत राहून ऐक्य करा वाटतं, आत्मबोधात जगा वाटतं, मी कोण हे करावं लागतं, तेव्हा ते ज्ञानाकडे येतात. भक्तीची परिपूर्णता झाल्यानंतर ज्ञानाला सुरुवात होती. तोपर्यंत ज्ञान भेटत नाही, संत मिळत नाहीत, ग्रंथ कळत नाहीत आणि भगवंत प्राप्त होत नाही. तर एक ऐका, ते समोर आले, तुम्ही पण कुणी पण समोर येतात चिंतनाच्या वेळेस. पण एक मोठा प्रश्न येतो, कथा ऐकायला सगळ्याला कळते हो, कळते की नाही? पण ज्ञान हे माहितच नाही, सांगावं काय, म्हणजे इंटरेस्ट नसते ना ज्ञानाला. हिरा घेणारा व्यापारी आणि पालक घेणारा व्यापारी, भाजी पालकाची भाजी, पालकाला घ्यायला लागतं 40 रुपये आणि हिऱ्याला 40 रुपये. जसं पालकला 10 रुपये लागतात, तसं हिरा घ्यायला 10 लाखही पुरत नाही. तसं आमचं ज्ञान फार प्रभावयुक्त आहे, अतिभक्तिवंताला कळतं. कारण ज्ञान सांगणारे राहिलेच नाहीत, फार कमी ठिकाणी ज्ञान चालतं. वेदांत शास्त्र म्हणतात, माऊलीची ओवी म्हणतात. तुम्हाला एक नमुना सांगते आता थोडक्यातच. जेव्हा माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहायला आरंभ केला आणि पहिला अध्याय सुरू झाला, भावार्थदीपिका म्हणता ना तुम्ही, आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो. तर ज्ञानेश्वरीची जी टीका आहे 700 श्लोकावर माऊलीनं 9000 वयाची जी मांडणी केली,
त्याचं नाव ज्ञानेश्वरी. तर त्याला सुरुवात पहिली ओवी आहे ते आपण थोडस घेऊ आणि त्या ओवी पण कळत नाही हे पण पाहू. ऐका. सुरुवातीला माऊलीच्या मुखातून ग्रंथाचा आरंभ. तर आपण जेव्हा श्री गणेशाय नमः, सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री दत्तात्रेयाय नमः ही जे नाव घेतो ना भगवंताचे तर माऊलीने घेतले नाहीत. तुम्हाला सगळ्याच माहिती. तर भगवंत माऊलीने सुरुवात काय केली? माऊलींची पहिल्या अध्यायाची ओम नमो जियाद्या. सुरुवातीला काय केलं? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. मग देवा तुझी गणेश सकळात्मते प्रकाशु म्हणे निवृत्तीला सु अवधानी दोषी. गणेशाला वंदन नंतर आहे आणि ओम नंतर नमस्कार आधी आहे. ओम नमोजी आद्या. आता आद्या म्हणजे काय? लेकराचं नाव का तुमच्या पोरीचं? माझ्या नातीचं नाव आद्या आहे मुंबईच्या. इथं माऊलीनं आद्या का म्हटले? अर्धीच होईवर का ओम नमो आद्या. तर आद्या जर म्हणलं विचारलं कुणाला कळतं का आपल्याला? जो जीव जो जगात जो शिव ह्याच्या उत्पत्तीची पुरी ओम आहे, ते ब्रह्म आहे, ते आत्मा आहे. म्हणून ते आत्मस्वरूपाला वंदन करून मग गणेशाकडे जायचं. त्याचं नाव आद्या. किती किती भावार्थ छोटा छोटा असतो. माऊलीने काय काय सांगितलंय सांगू तुम्हाला. 100 जन्म घ्या पण माऊलीचं वर्णन करू शकत नाही आपण. 1000 जन्म घ्या एवढी माऊली आहे. लहान समजू नका. म्हणून तर माऊलीचं ज्ञान सांगायला छाती लागते. वेदांत आहे, जीवाचा उद्धार आहे, हातात मोक्ष आहे आणि व्यवहारचा ज्ञानोत्तर व्यवहार जो होतो तो फार अलग असतो. थोडक्यात सांगून तरी तुम्हाला ज्ञानाच्या अगोदर बुद्धीमध्ये त्या जीवाला अज्ञान असतं आणि देहात सतत भान असतं. जेव्हा ज्ञान नसतं, सतसंग नसतं, वेद माहित नसतं आणि जन्म संपत आला, जन्म आला शेवट टप्प्यापर्यंत श्वास बंद व्हायची वेळ आली तरी भगवंताची ओळख नाही, भगवंताचं ऐक्य नाही, भगवंताचं सानिध्य नाही. भगवंताच्या चिंतनासाठी आपण श्रवण मनन चिंतन काही केलं नाही. श्रवण म्हणजे वेदांताचा बोध ऐकणे. असे महान ग्रंथ आपल्या सानिध्यात सतसंगातून साधूच्या सोबत राहून चिंतन करणं, मनन करणं, श्रवण करणं. पहिल्यांदा श्रवण करणं, ऐकणं, पुन्हा मनन. काय ऐकलं, कशाबद्दल बोलले, काय सांगितलंय, वेदांताने काय सांगितलंय, अध्यात्मशास्त्र काय असतंय. जो जीव प्राणी मनुष्य प्राणी जन्माला येतो तर काय येतो, त्याचं कार्य काय, त्याने येऊन करायचं काय. फक्त संततीने संपत्ती मिळवायची नाही. ती संपत्ती आणि ती संतती प्रारब्धाने मिळतीच. पण स्वरूप स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपले श्वास संतांच्या चरणापाशी राहून अध्यात्माचं श्रवण केल्यावर त्या जीवाला उद्धार होतो आणि तो रामरूप होतो. त्याचं नाव अध्यात्मशास्त्र. आम्ही आता आलो खाली ह्या मृत्यू लोकामध्ये किती वेळेस आलो, किती वेळेस गेलो, गणती नाही. किती येऊन भोगल्या माहित नाही, किती दुःख सहन केलं आठवत नाही. पण दुःख पुन्हा समोर येते. हे दुःख नको मला. हे दुःखाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती आणि साधूची संगती त्याला म्हणतात सत संगती. सतबोध, सतशास्त्र, सताची प्राप्ती या 3 गोष्टीवर बोलू आपण. सताचा बोध कशातून मिळतो? सत म्हणजे काय? ज्या रामाचा खरं रूप ते सत, नंतर चित, नंतर आनंद, त्याचं नाव सचिदानंद. पण हे सांगत नाही
जगाची तळमळ नाही, तळमळ नोटाची, जीवाची तळमळ नाहीये. आणि आमचं व्यासपीठ खरं बोलतंय, कारण आम्ही पिल्ले सिंहाचे गुरुजीचे. कारण आमच्या आर्यवैश्य समाजाचं कुलभूषण आमचे रंगनाथ महाराज. गमती सांगते तुम्हाला जर कळत नसेल तर. अरे कळत ना, वैश्य समजत ना. त्यांची भाषा म्हणजे वेद आहे. त्यांना वेदाची गंगा काशीहून आणली परमणे, ती आता थांबलंय. वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतं आमच्यासारख्या लोकांना. कारण त्यांची आम्ही पिल्ले आणि त्यांची वेदाची गंगा, आपल्या समाजाचं कुलभूषण रत्न. त्यांचं कार्य काय हे समाजाला माहित आहे तुमच्या? नाही माहित. पण कोणी सर्व करताय वहिनी की आपल्या कुळामध्ये आलेल्या महात्म्यानं काय केलंय कुणाला वेळ आहे. पण आपल्या कुळातले संत कसे होऊन गेले, त्यांचं कार्य काय, त्यांचं जीवन चरित्र काय, त्यांना आयुष्याच्या श्वासापर्यंत शेवटच्या काय केलं, फक्त ब्रह्मज्ञान लुटलं, परवरीकरा घरांना ते भेटलं, आमचं आयुष्य आनंदाने नटलं. त्यांचं नाव गुरुजी. त्यांचं नाव काय? गुरुजी. एक सांगते आवर्जून, अनुभव आलेला सांगते तुम्हाला, मग तुम्हाला पटेल संत काय असतात. एकदा मठामध्ये, कारण गुरुजींचं मठ आणि माझं घर एकच घर अंतर होतं मध्ये, आणि योगायोगी माझं घर सोडलं. मी जामची आहे, मुखर्जीच्या बाजूला जांब आहे, तिथे मला दिलं. पण ओगावानं माझं पुण्य असेल, भाग्य असेल, मी परभणीत आले छोट्या लेकराने धंद्यासाठी. शिक्षण गाव लहान म्हणून 2 मुलं घेऊन, एक मुलगा होता खांद्यावर 9 महिन्याचा, एक हाताला होता 2.5 वर्षाचा. तेव्हा मी घर सोडलं. मग तो 2.5चा मुलगा सेकंड मध्ये गेला, 3रीत किंवा 2रीत. तर मला गुरुजी भेटले. तेव्हा मुलगा 3रीत असताना, त्याचा मुलगा आता पुण्याला फर्स्ट इयरला आहे. त्याचा मुलगा आता कुठे इंजिनियर लागलाय, माझ्या मुलाचा मुलगा. हे काय सांगते, कथा नाही आमची, पण संत कधी भेटले हे सांगाय तुम्हाला. छोटे लेकर असताना 3री लेकरांना पाठवायचे आठव, आणि मी त्यांच्या पाठीमाग मठात जायची. हे दुकानात जाऊन कुलूप लावायचे, घराला कुलूप लागायचं सकाळी 7ला. घर बंद कधी व्हायचं, सकाळी 7ला. का तर बाजूला गुरुजी होते म्हणून संत. आणि विशेष आपल्या समाजाचं भूषण, एखादं समाज म्हणजे मी स्पष्टपणे व्यक्ती आहे. एखादं ब्राह्मण लोकांचं येऊ द्या ना, असा उतू तर त्या लोकांचा बाबा बाबा, आमच्या परभणी त्या लोकांचा कार्यक्रम असू दे, काना कोपरा बस, आणि आमच्या गुरुजीचा सब पुण्यस्मरण कुणीच येत नाही, गल्लीतली नाही. आणि मग खरं बोलले तर मग मला जरा गरळ लागतो लोकांना, पण खोट नाही मी, खोट नाही ना. कारण संताला जग समजू शकत नाही. भले भले माऊली सारखे होऊन गेले, आपल्यासारखे चिंताचे काय करते. पण एक सांगायचं आवर्जून की माझ्या गुरुजीमुळे मी इथे आले, कारण त्या संताच्या जवळ मी राहिले. कमीत कमी 35-36 वर्ष त्यांच्या मठात घातले, आणि 5-8-9 वर्ष संसारात. भाग्य लागतं ह्याला. काहीतरी आईवडिलाचं पुण्य असेल, काहीतरी आमचं काही थोडं वर असेल, म्हणून असे संत भेटले. आणि आपल्या कुळातले भेटले, आर्यवैश्य, याचं आम्हाला भूषण आहे. आणि ह्यांच्यामध्ये सोबत राहिल्यावर काय काय कळालं की जीवन जगताना दुःख बाजूला ठेवता आलं, जीवन जगताना वेदना टाकता आलं, आणि जीवन जगताना स्वरूपाला प्राप्त होता आलं. स्वरूप म्हणजे कळत नाही लोकांना, भाषाच माहित नाही स्वरूप काय. रामाचं खरं रूप म्हणजे त्याला म्हणतात आत्मस्वरूप. ज्या भगवंतानं आकार घेऊन ह्या जगतामध्ये अवतार घेतला आणि रावणाचा नाश केला. कृष्णानं अवतार घेतला आणि कंसाचा नाश, इकडं रावणाचा नाश, इकडं कृष्णाचा नाश.
पण तो आहे अविनाश हे कुठं माहिती? राम जरी बाण घेऊन आले, कृष्ण जरी चक्र घेऊन आले, तर रामाचं रूप सांगायला पण रिकामच नाही. राम का आले का गेले? राम येतही नाही जातही नाही. राम व्यापक आहेत. आले का? अवतार कार्यकर्ता देह धारण केला, जगासाठी ते आले आणि गेले. पण ते नित्य रूप आहेत, जगात आहेत, व्यापक आहेत. त्यांचं रूप सत आहे, ते तुमच्या आत आहे, ते आत्मरूप आहे आणि तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सोबत असणारे राम तुम्हाला माहित नाहीत आणि जे समोर आहे त्याचं प्रेम तुम्हाला जास्त होत नाही. म्हणजे भक्ती बी गेली आणि ज्ञान बी गेलं. खरं सांगा बरं, संसारातून आहे का वेळ रामाचा वाचन करायला? सांगा, आहे का? काल सरिता म्हटलं मला रामायण घ्यायचं, मी म्हणलं आहे माझ्याकडे, तुम्हाला देते. तर माझे कपाट ग्रंथाने भरलेले, एक साड्याला आहे आणि एक ग्रंथाला. दोन्ही सांगावं लागलं तुम्हाला. एक कपाट कशाला आहे? ग्रंथाला. आणि एक कपाट लागतं ना, त्यात हिंडावं लागतं सगळं, त्यात काय वाट नाही. आता पुढचं आहे का? आपण इथं आलो, एकच तळमळ वाटते. जसं आपण कथा ऐकतो तसं वेदांत आहे का? टाळ्या वाजवा. तेवढं तुम्हाला थोडी त्या भक्तीत आहे ना, तर ज्ञानात काय नाही. हा प्रश्न मला समाजाला उत्तर आहे तुमच्याकडे, मी सांगते ते बस आहे उत्तर. म्हणजे बहिरंग कशाला म्हणतात, आतरंग कशाला म्हणतात हे माहित नाही तुमच्या बुद्धीला. ज्या श्रवणानं, ज्या कथेनं चित्त पवित्र होत, पण चित्त चैतन्य ज्ञानानं होत. विचारायला कोणाला बी चूक असेल तरी तू उतरते खाली. चित्त पवित्र होणारा भक्ती लागती आणि चित्त चिन्मय होणारा संत लागते. वेदांताचे ग्रंथ लागते, प्रक्रिया अभ्यास लागतो, साधूचा समागम लागतो आणि माऊलीच्या ओवीचा बोध लागतो. तेव्हा ज्ञानाचा टाक धुतल्या जातो. त्याला म्हणतात आध्यात्मिक श्रवण, त्याला म्हणतात माऊलीचं चिंतन, त्याला म्हणतात वेदाचा बोध आणि त्याला म्हणतात मी कोणचं उत्तर. पण हे अलीकडे सांगत नाहीत कोणी आणि कोणाला आवडत नाही. म्हणून बहिरंगातच येतो आपण, हे मला सांगितल्याबद्दल आवडत नाही. अंतरंग परमात्मा, अंतरंग परमार्थ म्हणजे वेदांत शास्त्र, पंचकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी, चांगली 65, स्वानुभूती, विवेक मकरंद, ब्रह्मसत्र, पंचदशी ते पंचदशी. सांगा तुम्ही हे नाव ऐकले का बघितले? दोन्ही नाही म्हणा की. ग्रंथ महान आहे. समाधी घ्यायच्या आधी ज्ञानोबरायानं भावाची आज्ञा म्हणून हा अनुभव मांडला आणि नंतर त्यांना भावानं समाधी दिली. ज्ञानेश्वरी संपूर्ण झाली, 65 झाली, दळबाचा गाथा झाला, हरिपाठ झाला, गवळणी झाल्या, सगळं काही माऊलीचं कार्य झालं. आणि ज्ञानोबराय निवृत्तीनाथांना म्हणले दादा मला समाधी द्या. होय लहान भाऊ मोठा आणि आणखी नाना तो समाधी मागतो. हो ना दादा, माझं कार्य झालं, आता मला जायचं. हा तुझी जी बदली मला आईने दिली, तुला समाधी मागतोस तू, मी कसं देऊ? तुझे काय राहिले? मी ज्ञानेश्वरी लिहिले ना दादा. नाही, ज्ञानेश्वरी तुझी नाहीये, गीतेवरची टीका केलीस तू. तुझं काय? ज्ञानानंतर कोणता अनुभव येतो त्याचं नाव अमृत अनुभव. जेव्हा भक्तीमध्ये ज्ञान नांदतं, अज्ञान संपत, ज्ञान येत, अज्ञान जात, हे साधूचं नातं. मग तू ज्ञाना, तू अमृत अनुभवली, तुझा अनुभव जगाला पाहू दे. जेव्हा जीवाला ज्ञान होतं संताच्या माध्यमातून आणि ज्ञानाची अवस्था जीवात्मा बघतो, तो शिव होतो आणि तो अलिप्त होतो, आनंदात राहतो, सुखरूप होतो आणि त्याचं भगवंताशी मिलन होतं. तेव्हा कशी अवस्था असते? त्याचं नाव अमृत अनुभव. आणि तळमळीसाठी ज्ञानाकडे जावं लागतं. संताला तळमळ असावी लागते आणि जीवाचा उद्धार होण्यासाठी रिक्त मन असावं लागतं. तळमळ, मळमळ, कळकळ,
ह्या जन्मातून मुक्त करायचं. आता मळमळ वासना असते ज्यांना, हे पाहिजे ते पाहिजे, ते किती विषय बघतात, उलट्या करतात, पुन्हा तेच करतात. माळ थोडक्यात सांगते, तुम्हाला कळतं, बुद्धिमान लोकच माझ्याकडं. आता वळ होत ना चित्त, कुणामध्ये असतं ना, शांत राहत नाही. जेव्हा आपण एकांतात किंवा घरात असतो तर मनामध्ये काही विचार असतात. 4 पोरीत कसं, 3 पोरीत कशा, स्वतःच बघत नाही माणूस. बघते का आता माझं कसं, माझं संपायले, आता कसं होईल पुढे. सगळं जर तेल पोट्याला तर ते काय लात मारी का बुक्का मारी, माहितीये का? सांगा, लात माराल का बुक्का माराल पुढचं कळतं का आपल्याला? मारतात का पोरं? मारते. मग चित्त स्थिरच नसतं, टकमक असते. त्या लोकांना पिप्पी लवकर होती. पिप्पीची लोक वळ मध्ये बसते. बापाला असते. तुम्ही सांगता माय बापा कृपावंत काय मी पतीचं कीर्ती वाणू, अवतार धराया कारणे उद्धराया जन जड जीव. आमच्या मठात लेक्चर, डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, शेतकरी, चट मठ असा एवढा गच्च भरायचा. बायका इकडं, पुरुष समोर. बायका बाजूला. आमच्या बायका महाराजांना बायका समोर करत नव्हतं. हा जमत ना, मानवरी करून. तर 5 मिनिटं लेट आलं तर मध्ये यायचं नाही, बाहेर गच्चीवरती बसायचं नाही. डाक्टर तसा होता, यायचं तर साक्षात. ते काय म्हणत नव्हते, पण भीती होती. म्हणून संतापाशी काय असते, कळ कोणची, हा जीवाचा उद्धार व्हावा, ह्याचं कल्याण व्हावं आणि ह्याचं मन राम व्हावं, त्याला ब्रह्मज्ञान द्यावं. त्याचं नाव कळायला सांगा त्यांना, वहिनी माझं कळ. म्हणून हे 4 खोट्याले सांगत होते आमचे महाराज. आता जास्त मळ सांगायला आता जास्त बोलायचं बाउंड्री रस्त्यावर बसते. माझ्या लिंकवर या मग सांगते काय तुझे बिजे यांना माहितीये. आता इथं बसले जरा भ्यायले तुम्हाला. मौलाने लिहिला तर त्याचे प्रकरण किती सांगा? 10. मला महाराज बोले टाकले. आणि एक मला आनंद झाला, त्या सुनील चांगलं जोडून निवडली. 2 लेकरं जोडीची झाली. नाहीतर मी कसं बसावं आबा 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 विचारायला लोकांना माहिती. आम्ही बसू शकत नाही लाखाने घेणाऱ्या पुढे, तापच नाही माझी. तर त्याची मौलीने पहिली ओळी सांगते थोडक्यात, नंतर सेकंड ओळी येतात. अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भावे, तया चैतन्याचे धावे कारुण्य सुखी. तया चैतन्याचे धावे कारुण्य सुखी. आता तुम्हाला थोडक्यात सांगते. अविद्येचे आडवे ती आणि ती शिवाला भेटतच नाही. खूप सुंदर आहे, थोडक्यात मांडते. टाइम कमी दिलाय. आडवे ही अविद्या त्या बुद्धीला भगवंताशी एकरूप देत नाही. का? कारण आपण तिच्या आसामी करते समोरच्या माणसांना आपल्याकडे कसं पक्की त्याला माहिती हे गिराईक माझच आहे. कारण पहिली उदारी असती दुसरीकडे जाता येत नसता आणि ते मालक मारतो पुन्हा माझी उदारी टाक. नाही पहिली देतो दुसरी देतो, पहिली देतो त्याला म्हणायचं असा. तर अविद्या ही जीवाला आपल्या ताब्यात घालते. आजकालची सून त्या घराला ताब्यात घेते, पोराला मग घराला. आजकालचे बरोबर आहे का? चुकलं आहे ना? तसंच ही अविद्या तुमच्या अंतःकरणामध्ये सतत असते, कारण तुम्ही तिचं पालन पोषण करतात आणि तिला काढत नाही, तिला वाढवतात. तर कसं वाढवतात हे मी सांगते. कर्म करताना मी केलं हे जेव्हा तुमच्या बुद्धीत संस्कार होतात, तुम्ही कर्माचे करते बनतात अविद्येमुळे. कर्माचा संबंध होतो अविद्येमुळे आणि कर्माचा
त्या ठिकाणी सदा लहरी प्रगट होतात. मी केलंय, हे माझं आहे, हे मी आहे, पण ह्याच्यात कोण आहे हे तिला कळत नाही. अविद्येमुळे हे मी म्हणता तो लागतो, ह्याच्यात तो आहे हे कळायला बी तोच लागतो, आणि तो प्रगट झाल्यावर हे भाव बंद होतो. त्याचं नाव ब्रह्मविद्या. कळालं? आता अविद्या सांगितले तुम्हाला. अविद्येचे आडवे भुंजिता जीवपणाचे भवे, म्हणजे आपण जीव नसून जीव मानतो स्वतःला. भुंजिता जीवपणाचे भवे म्हणजे जीवात्मा हा देह नाहीये, पण त्याला देहाचा संबंध केला अविद्येमुळे. तो जड नाहीये, तो चेतन आहे, पण तो संबंध झाला अविद्येमुळे. तो सगळा अविनाशी आहे, पण तो विनाशी बनला या देहामुळे. त्याचं रूप त्याला माहित नाही या बंधनामुळे, आणि त्याला कोणी सांगत नाही. आजकालचे भामटे हे तुमच्या दोष सांगतो, पण तुम्ही कोण येते विचार सांगा. ज्ञानेश्वरी अमृत अनुभव यानं पटवणार बोला, आणि तुम्ही मेंढत असलेच केले. परमात्म्याच्या श्वासातून वेद जन्मले, परमात्म्याच्या मुखातून गीता जन्मली, आणि तुमच्या कर्मातून तुम्ही जन्मला. सांगा चूक आहे का हे वाक्य? कुणी सांगा चूक आहे का? ते झाले भगवंत जेव्हा पृथ्वी तलावर ह्या सृष्टीचं पालन, संहारण आणि उत्पत्तीचं कार्य करताना जेव्हा त्यांना प्रगट व्हावं लागलं, आणि तेव्हा ते प्रगट झाले, त्यांच्या श्वासातून वेद बाहेर आले. त्याच भगवंताचं निरूपण त्या वेदामध्ये आहे. तर 4 महावाक्य सांगतो तुम्हाला काल. अहम ब्रह्मास्मी, ऐमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. तत्वमसी महावाक्य गुरुच्या सोबत राहून उपदेश घ्यावा लागतो. ऐमात्मा ब्रह्म, माझा जीवात्मा ब्रह्मच आहे, मी देहाला माझं का म्हणतो. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ती बुद्धी म्हणजे जीव आहे, जीव नसून ती आत्मा आहे. तुम्ही जीव का झालात? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही. हा वेद सांगतो. हे कळत नाही म्हणून गीतेतून बोध देतात माऊली. हे कळत नाही हरिपाठातून सांगतात. हे कळत नाही तेच भगवंत इथून बोलतो, आणि वेदाचं निरूपण तुमच्याकडे येतं. तुमचं जीवन धन्य होतं, तुमचं पाप भस्म होतं, आणि तुमच्या बुद्धीला भगवंताचं नातं तयार होतं, आणि बुद्धी भगवंतात विलीन होती. त्याचं नाव वेदांत. त्या शास्त्रातून बुद्धी भगवंताची एकरस होती. वेदांत शास्त्र त्याला म्हणतात अंतरंग परमार्थ. आणि बाकीचे जे परमार्थ आहेत त्याच्यातून अंतःकरण शुद्धी होती. ते अपवित्र अंतःकरण असतं, एवढंच काम होतं, पुढचं नाही. पुढचं काम संत करतात. जेव्हा शेत नांगरतो, दसकट काढतो, आणि त्या जमिनीमध्ये पाणी टाकतो, हे बहिरंगाचं काम आहे. पण बी वापवणं त्या भगवंताचं काम आहे. तुम्हाला एक विचारते मी, बी टाकलं का तुम्ही बी अंकुरित केलं? सांगा. काय टाकतो? बी. पण त्याचा अंकुर तुम्ही टाकला का? मग जमिनीचा, पाण्याचा, बियाचा संबंध झाला, अंकुर वरी आला. तुमचा, आमचा, ग्रंथाचा संबंध झाला, ज्ञानाचा अंकुर वरी आला. अंकुर पृथ्वी, पाणी आणि बीज एकत्र होत, तर ते बीज जमिनीत एकरूप होत. तसं ज्ञानाचा बोध आत येतो, तर बुद्धी ही स्वरूप होती. तुम्ही सांगा, जमिनीतलं पाणी मुरतं ना मध्ये, आता पाणी बाहेर काढता येतं का? पाणी तिला सोडती का? अंकुराला पाणी लागत नाही का? पाण्याविना अंकुर फुटतो का? तसं ब्रह्मज्ञान संताविना कळतं का? समजत नाही का? सांगतो कधी? नाही सांगू शकत. आणि तुम्हाला कळलं ना काय ऐकावं ते. आता भाजी चिरली, फोडणी टाकावं की कच्चीच गिळाली? भाजी चिरते ना, आता चिरलेली भाजी पुन्हा चिरणं म्हणजे कथा सतर ऐकणं. त्याला शिजवावं लागते आणि मग पचती. त्याचं भक्तीनंतर ज्ञान करावं लागतं, मग पचत. या लोकांना कळत नाही, मग सांगावं लागतं. आता नाविलाज आहे, खरं बोलायला पण गावं लागतो. तुम्हाला भेटो म्हणजे परमात्माचा साक्षात्कार करण्यासाठी आणि बुद्धीला ब्रह्म करण्यासाठी वेदांताचं श्रवण लागतं, संताचा संग लागतो, आत्मबोध लागतो, आणि माऊलीचा त्या ठिकाणी विचार लागतो.
तो विचार म्हणजे ते भाऊ म्हणले अमृतानं वाचला पण डोक्यावरून गेला. त्यात गुरु शिरतोत ना तर अख्खा भोपळा काय बघण्यामध्ये बसत नाही ना. भोपळा आणला बळक मध्ये तेराचा कंटा टाक करायची अख्खा कद्दू तेवढा अंगात टाका. पण त्याची साल काढावी लागते ना कद्दूची. तसा बुद्धीचा भ्रम काढावा लागतो. मग त्याला कट करतो ना बारीक बारीक बारीक. तसा स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह मग परमात्मा अलग केले ना. साल काढली टाकून दिली. स्थूल देह बाजूला केला टाकून कसा द्यायचा बुद्धीतून काढायचा म्हणजे टाकला. कळत. बुद्धीतून हा देहभाव बाजूला जातो संताचा बोधान. नंतर हा स्थूल देह 5 भूताचा आहे. पृथ्वी आप तेज जल वायू आकाश हे मिश्रण म्हणून हे झालं आहे. तर बुद्धी म्हणती माझ आहे त्याला. पंचमहाभूताचं मिश्रण म्हणून हा देह बनलाय आणि बुद्धी म्हणती माझ त्याला. पण बुद्धीला माहित नाही भूत आहे. पण जेव्हा बुद्धीला माहिती हे भूत आहे आणि भूताला बघणारी क्षेत्रज्ञ तर बुद्धी त्याला सोडती क्षेत्रज्ञाकडे जाते. त्या अध्यात्माची स्थिती याला मोक्षाची प्राप्ती सुखाची अनुभूती मोक्षाची स्थिती हे वेदांताची गती. सांगा बरं शब्द हे मागलचे सांगा. अध्यात्माची स्थिती मोक्षाची गती परमात्म्याची प्रतीती अज्ञानाची निवृत्ती ही सुखाची समाधानाची अंतःकरणातली अवस्था आलेली ज्ञानाची मोक्षाची प्राप्ती. इथे आनंद प्रगट होतो दुःख निवृत्त होतं. मी कोण कळतो अज्ञान जळतं पाप पुण्य बंद होतं. परमात्मा हृदयात प्रगट होतो. त्याला म्हणायचं जीवनमुक्त महात्मा. तो वेदानं ज्ञानानं सत्संगानं अशा श्रवणानं आपलं भाग्य उजळतं. आमची महाराज सांगायचे नीट ऐका. एक क्षण सत्संग केला तर कोटी कोटी यज्ञाचं पुण्य तुमच्या खात्यात जमा झालं. किती एक क्षण मिनिट नाही. एक क्षण सत्संग जर केला साधुकुशी बसून तर तुमच्या खात्यामध्ये कोटी कोटी यज्ञाचं पुण्य होतं. आणि तेव्हा पाप जातो पाप पुण्य संपून जात सरक समतोल होत. पाप संपलं पुण्याची आवड नाही भगवंताची आवड आहे. मला भगवंताची प्राप्ती पाहिजे. माझ्यासोबत भगवंत आहे तर मी त्यासोबत का. व्यापक भगवंत आहे तर मी जगतात का. जगत नाहीच आहे तर कोण आहे परमात्मा आहे. एक अनात्मा एक आत्मा. जगतात 2 पदार्थ का दिसणारा दृश्य अनात्मा नश्वर आणि त्याच्यामध्ये टिकणारा परमात्मा शाश्वत. एक असतो आणि एक दिसतो. परमात्मा असतो आणि जगत दिसत. कारण दिसत का हे सांगते तुम्हाला. तुमच्या घरात लाईट नव्हती दार काढलं वाकडी दोरी पडली होती तिथे तुम्हाला साप दिसला. दोरी होती का साप होता. अंधारात दोरी पडली ती बाई पळाली साप म्हणली. लाईट लावली दोरी कळाली. ज्ञानाची लाईट लावली देव कळाला. तुम्हाला दोरी काय वाटली सर्प रज्जू. आमच्या भाषेत काय म्हणतात रज्जू. अंधारामुळं त्या सर्पाचा भ्रम झाला कुठं रज्जूवर. तसं जीवाला भ्रम झाला त्या अज्ञानामुळं जगताचा. होती रज्जू भासला सर्प होता भगवंत भासलं जगत. कारण दृष्टांताकडून सिद्धांताकडे यावं लागतं. आणि मला ह्याच वाईट वाटतं की नवीन लोकांना एवढं झेपत नाही. किती खाली बोलते मी खूप. पण ह्याच वाईट वाटतं हे जीवात्मा जन्मले पण संसारासाठीच जगले स्वतःसाठी. ह्या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं की जसं आपण संतांच्या चरणापाशी आयुष्य घातलं तसं सगळ्यांना आता तरी घालावं. हे वेदांत लाखो लोकांना ऐकावा कल्याण व्हावं आणि हृदयामध्ये परमात्म्याला प्रगट करावं. तो तुमच्या सोबतच आहे. तो बाहेर दिसणारा साकार आहे आणि आतला निराकार आहे. निराकार माहितच नाही आणि साकार तुम्हाला त्या निराकाराकडे नेल्याशिवाय राहत नाही. भक्ती अफाट केली की साकाराकडून नंतर निराकारा जावं लागतं. अशा कथा असे श्रवण असा योग अशी अयोध्या असं रामायण
आणि असं आत्मचिंतन. त्यांची सांगण्याची पद्धत थोडं वेगळी आहे. ज्ञान आणि कर्म. पहिल्यांदा कर्म आहे. वेदात 3 गोष्टी सांगितल्यात. एक कर्म, एक भक्ती, मग ज्ञान. ह्या पायऱ्या चढून तुम्हाला भगवंताकडे जाता येतं. ह्याला सोडून तुम्हाला इथल्या आतल्या भगवंताकडे पाहता येतं, एक होता येतं. हा दिसणारा स्थूल देह आहे, पंचभूताचा, 25 तत्वाचा. एका भूताचे 5-5 भाग असतात, एकत्र होतात आणि त्या भूताला आधार तो परमात्मा असतो. त्याचं नाव कुटस्थ आहे. तो आत आहे, तो निर्विकार आहे, तो आत्मस्वरूप आहे, तोच पांडुरंग आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे. त्याच्या प्राप्तीसाठी वेदांत शास्त्रे आणि त्याच्या ठिकाणी समोर संत पाहिजेत, हातात ग्रंथ पाहिजेत आणि मन शांत पाहिजेत, तर वेदांत कळतो. वेदांत कळत नाही, कथा कळतात. ऐकून 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 सगळं माहित असतंय, पण वेदांत माहितीये का? आता मी म्हणलं अमृत अनुभव एक गोष्ट सांगा, तुम्ही सांगता का? विचार सांगायचं प्रक्रिया सांगता का? नाही. आता मला पुढे सांगायचं, मला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. हा दिसणारा कोण आहे? स्थूल देह. ह्या देहातून क्रिया होती. इथून काय चालणं, बोलणं, काम करणं, पाप करणं, पुण्य करणं. पूजा करणं पुण्यच आहे, दान करणं हाताने पुण्यच आहे, हातात ग्रंथ घेणं पुण्यच आहे. पण ह्या स्थूल देहानं केलेली क्रिया स्थूल देहाची आहे. आपण म्हणतो माझी. सांगा, क्रिया कोणाची म्हणतो? मी केलं. क्रिया कोण करतं? इंद्रिय. आता स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह, मन बुद्धी. ह्याला मन बुद्धी म्हणलं नाही बरं का. मनोबुद्धीनं आदेश दिल्यावर हात काम करतात. आता 9 वाजले चला चला म्हणतो ना मन. मी कसं तुम्हाला काय केली? चला चला चला, टाइम कमी आहे, चला 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 भागो. का म्हणलं? मनाला कळालं 9 वाजले. मग हे कर्मेंद्रियानं काम केव्हा केलं? ज्ञानेंद्रियानं सांगितलं. मन बुद्धी ज्ञानेंद्रिय, त्याला ज्ञान होते, कळते. बुद्धीमध्ये ज्ञान होतं ना. बुद्धीला कळतं निश्चय करायचा, मनाला काय करतं? संकल्प करायचा. मन संकल्प करत, बुद्धी निश्चय करते आणि मनाचा संदेश इंद्रियाकडे जातो आणि ते क्रिया इंद्रियाच्या द्वारे होती. म्हणून मनबुद्धी, पंच प्राणेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय येतं कार्य करणारे. वाक, पाणी, पाद, उपस्थाने, भूत, हे कर्मेंद्रिय येत. आणि ज्ञानेंद्रिय 5. त्वचा, डोळे, नाक, ऐकणं, पाहणं, डोळे, हे कान, श्वास आणि जिव्हा, हे सगळे इथं बसले. ज्ञानेंद्रिय वर येत, कर्मेंद्रिय सगळीकडे. ऐका, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, प्राणापान समान उदान व्यान आणि मन बुद्धी, 15 2 17. या सगळ्याचा संबंध एकत्र होतात. त्याचं नाव लिंग देह. याच्यात तो असतो, तो वासनात्मक आहे. तिथं पाप पुण्याचं खातं बनतं. तो वासनात्मक देह विठ्ठल रूपाने टाकतो खाली. तुमच्या घरातला कुणी आधांतर गेला असेल, कुणाचे लेकर छोटे छोटे ते सोडून गेला असेल, कुणाचं पाण्यात मृत्यू, कुणाचा अकस्मात मृत्यू, कुणाची घरात आसक्ती, कुणाला ज्ञान नाही, ते तर खालीच फिरतात. पण ज्यांच्या अति घरात अधांतरी असतं, अल्पवयसात मरण असतं, तर ते पितर योनीमध्ये जाऊन मृत्यू लोकातच फिरतात. आणि अशा तीर्थाच्या ठिकाणी त्यांना तिलांजली भेटली तर त्यांचा उद्धार होतो. हे पुण्य त्यांच्या कुळातल्या लोकांना जर केलं. म्हणून तीर्थयात्रा, दान, धर्म, कथा हे आपल्या कुळासाठी करावं. आपण संकल्प करावा. मी ज्या कुळात आहे, ज्या कुळात धन खाते मी, खातो की नाही आपण प्रॉपर्टी, मग त्यांच्या कष्टाचा लाभ त्यांना होऊ दे आणि त्यांच्या अधोगती जाऊ दे. त्यांना भगवंताजवळ घे, त्यांना मोक्ष, स्वर्ग, वैकुंठ तिथं पाठवून दे. काय वेळ धाम तर सर्वनाच्या नाही, पण ज्यांचं काही पाप असेल तर ह्या तीर्थयात्रेनं जाऊ दे आणि त्यांना अधोगती नको, त्यांना थोडस उच्च गतीला आणि हे हा कर्मातून मिळतं. हे तुम्हाला सांगावं लागतं, कारण आपण तीर्थाच्या ठिकाणी आलो. आम्ही तीर्थाला आल्यानंतर ताईंना माहिती, आमच्या समाजासोबतच्या लोकांना आम्ही जातो. माझे ह्या 1.5 वर्षामधील ब्रह्मसत्र 11 का 9 10 का 11 झाले. कुंजरू मोरवणी माया कुंजरू मुक्त मोतियाचा अगरू जीविता सद्गुरु निवृत्ती वंदो
जेविता सद्गुरु. सद्गुरु काय जेवण घालतात? मुक्तीचं भोजन. जेविता सद्गुरु निवृत्तीवंदो. माझे निवृत्तीनाथ माऊली बोलतात, माझे निवृत्तीनाथ काय जेव घालतात? तर मुक्तीचं भोजन. जे मुक्तीचं भोजन आहे ते ज्ञानातून मिळतंय. भक्तीनंतर ज्ञानाचा अंकुर बोलतो आणि बुद्धीला कळतं तो मी आहे, माझ्यात परमात्मा आहे, मी देह नाही. माझी वृत्ती देहाकडे जाऊ द्यायची नाही. माझ्या वृत्तीतलं अज्ञान काढल्याशिवाय मी समाधान होणार नाही. आणि अध्यात्मशास्त्र साधूच्या मुखातून घेतल्याशिवाय मला जे सुख मिळणार आहे ते विषयातून नाही, न संततीत नाही, कशातूनच नाही. सुख फक्त वेदातून, संतांच्या मुखातून, ग्रंथाच्या बोधातून मला देणारे माझे संत सद्गुरु. मुक्त मूर्ती याचा ओगरो निवृत्तीवंद. याचा भावार्थ तुम्हाला उद्या सांगाल. आणि कसं व्हायले एक सांगते ऐका. पदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. जय सिया राम.